विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला 15वा धडा आहे त्याचं नाव काय आहे? स्वास्थ्य संपदा. काय नाव आहे तिचं? स्वास्थ्य संपदा. आणि हा स्वास्थ्य संपदाचा तिसरा सीझन चालू आहे. कोणता सीझन? तिसरा सीझन. तर पहिला आणि दुसरा सीझन मध्ये आपण काय बघितले की धड्याचं स्पष्टीकरण, की धडा काय आहे, कसा आहे, हे सगळं आपण पाहिले. आता हा तिसरा सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे की शब्दात आणि काही प्रश्न आणि उत्तरे. तर चला बघूया. बघा, आता तुमच्या समोर काय आले आहे? शब्दात आले. काय आले? शब्दात. तर हिंदीतून हिंदी आणि मराठी. कसा शब्दात आहे? हिंदीतून हिंदी आणि मराठी. तर पहिला काय आहे? अमानत म्हणजे धरोहर, थाती, वारसा. जे अमानत असतात, अमानत म्हणजे काय? जे आपल्या परिवारासाठी आपल्याला भेटतात, आपल्या परिवार बद्दल आपल्याला जे भेटतात त्याला म्हणतात अमानत. आणि वारसा, उद्वेग, प्रबलता, मराठीतून प्राधान्य, प्राधान्य, निर्दोष, दोषरहित, दोषमुक्त, जे काहीही दोष केलेले नाही आहे आणि लोक तिला दोष मुक्त करायचं आहे किंवा दोषमुक्त असं म्हणाले आहे. इजाजत, अनुमती, परवानगी, परवानगनी. बघा, इजाजत म्हणजे अनुमती आणि इथे लिहिले आहे परवानगी मतलब परवानगनी म्हणजे जेव्हा आपण किती फिरायला जातात किंवा तुम्ही जेव्हा असं कुठेतरी जायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही आपल्या आई किंवा वडिला बरोबर अनुमती घेतात ना, त्याला म्हणतात परवानगनी. अजून काय? सर्वोत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ, उत्तम. चोकर, गेहूं का आटा छानने के बाद बचा हुआ भाग म्हणजे काय आहे? गव्हाचं पीठ घाल्यानंतर उर्वरित भाग. जेव्हा आपण चपाती किंवा रोटी बनवतात त्यातून आपण काय करते, जे आटा आहे, गहूचा जे आटा आहे त्याचा चालणमध्ये चालतात, तर ते जे आपल्याला भेटतात त्याला म्हणतात चोकर. यथासंभव, जहां तक संभव हो, शक्य तितक्या शक्य म्हणजे जहां तक उपस्थित हो किंवा जहां तक म्हणजे आपण कसं सांगते की आपल्या एक सीमा असतात है ना, सीमा असतात त्यांना म्हणतात. तर कार्या, भाजी, आणि इथे पण भाजी किंवा सब्जी पण म्हणत आहे. आता काय आहे बघा, रिक्त स्थानों की पूर्ती करो. पहिला तुम्हाला इथे काही प्रश्न दिलेले आहे किंवा यांचा काही उत्तरे पण दिलेले आहेत, तुम्हाला शोधून लिहायचं. बघा, पहिला कहावत, मात्रा, स्वास्थ्य, प्रयोग, चोकर. तर हा यात प्रश्न तुम्हाला कोणता उत्तर आहे त्याला शोधून लिहायचं आहे. तर पहिला काय? गुड के स्थान पर शहद रिक्त केली अच्छा है. तर शहद, हा जो शहद आहे, गुळ कोणाच्या स्थानावर राहते? गुळांचा. म्हणजे गुळ जे आहे ते आपल्याला गोड असतात, पण शहद पण गोड असतात. पण त्यातून फायदे कोणते आहे आपल्यासाठी, आपल्या देहासाठी फायदे कोणते आहे? शहद. आपल्या देहासाठी कोणतं फायदे किंवा शरीरासाठी काय फायदा आहे? शहद. तर इथे काय लिहिलं आहे? गुड के स्थान पर शहद रिक्त केली अच्छा है. तर याचं उत्तर काय आहे? स्वास्थ्य. काय आहे? स्वास्थ्य. तो गुड़ के स्थान पर शहद स्वास्थ्य के लिए अच्छा है. हे झालं आपला पहिला. आता दुसरा, अंग्रेजी में रिकाम्या है सुबह का फल सोना है. आता अंग्रेजी म्हणजे काय आहे? कहावत. कहावत जे है सुबह का फल सोना है. तर याचं उत्तर काय आहे? अंग्रेजी में कहावत है सुबह का फल सोना है. आता तुम्हाला वहीमध्ये हे लिहायचं आहे. तर अशा प्रमाणे पण तुम्हाला लिहायचं. पहिला प्रश्न, रिक्त स्थानाची पूर्ती करा किंवा रिकाम्या जागा भरा. आणि इथे असा जे तुम्हाला इथे अजून उत्तर दिलेले आहे त्यातलं शोधून तर हे पण लिहायचं आणि पहिला आणि दुसरा. आणि जे उत्तर आहे तुमचा, जे उत्तर आहे त्याला असा अर्धरेखित करायचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही असं नाही करणार तर तुम्हाला असं नाही माहीत झालेला पाहिजे किंवा नाही माहीत पडते की उत्तर तुमचा कोणता आहे. आता बघा तिसरा, गेहूं का आटा रिकाम्या मिला हुआ होना चाहिए. आता गेहूंचा आटामध्ये काय म्हणजे चोकर. याचं उत्तर काय आहे? चोकर. तर गेहूं के आटा चोकर मिला हुआ होना चाहिए. चौथा, भोजन में रिकाम्या की मात्रा कमी होनी चाहिए. कोणती मात्रा? स्टॉच. स्टॉच. तर इथे जे आहे त्याचा अर्थ काय आहे? त्याचं उत्तर काय आहे? भोजन में स्टार्च की मात्रा कमी होनी चाहिए. तर आपला तिसरा आणि चौथा पण झाला. आता आपण पाचवा बघणार आहे.
अमेरिका में हो रहा प्रयोग के अनुसार फल अकेले खाना चाहिए. आता इथे काय म्हणाले आहे, की जे अमेरिकातून शोधून झालेला असा प्रयोग के अनुसार काय म्हणाले आहे, की फळ जे आहे आपल्याला एकटंच खाणार आहे. तर इथे उत्तर काय प्रयोग. तर अमेरिका में हो रहे प्रयोग के अनुसार फल अकेले खाने चाहिए. तर हे झालं आपला सगळं जे आहे पहिला आणि दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा प्रश्न पण झाला आहे. अजून काय आहे बघा. कथन के सामने सही और गलत के सामने गलत का चिन्ह लगाओ. आता तुमच्याकडे जे दुसरा प्रश्न आहे त्याला तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमचे प्रश्न आहेत ते गलत आहेत का, त्यांच्या समोर गलतचं चिन्ह काढायचं आणि जे सही आहे त्याच्या समोर सही. आता हा तुमचा एक प्रश्न आहे. मला असं वाटते की तुम्हाला एक प्रश्न पडतात की जे आपला जे धडा आहे त्यातून वाचल्यानं हे प्रश्न किंवा हे शब्द त्यातून सही आहे तर हां, तरीच तुम्हाला सही करायचा, गलत आहे तर गलत करायचं आहे. तर चला बघूया पहिला प्रश्न काय आहे. पहिला, गेहूं को अच्छी तरह साफ करके पीसना चाहिए. तर हा जो गेहूं आहे त्याला काय करायचं, व्यवस्थित साफ करून पिसायचा. तर हे सही आहे का गलत? तुम्हाला काय वाटते, सही का गलत? सही ना? तर याचं उत्तर काय आहे, सही. तर तुम्हाला परत उत्तर लिहायचं आणि परत हा प्रश्न लिहायचा आणि तुमच्या समोर तुम्हाला सही असा चिन्ह करायचं आहे. आता दुसरा बघूया. सुबह गरम पाणी पिना स्वास्थ्य के लिए अच्छा है. तर इथे हा धडामध्ये होते की सुबह म्हणजे सकाळी जे गरम पाणी, कोमट पाणी जे आपण घेता ते स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे का किंवा छान आहेत का? हो. तर याचं उत्तर काय आहे, सही. काय आहे, सही. अजून बघूया. तर पहिला आणि दुसरा झालेला आहे आपला. तिसरा बघूया. बघ, फल भूखे पेट नहीं खाना चाहिए. तिसरा क्वेश्चन काय आहे तुमचा, की फळ जे आहे भूखे पेट नहीं खाना चाहिए. तर इथे काय आहे, फळ जे आहे त्याला आपल्या रिकामी नाही खायचं. म्हणजे पोट जेव्हा तुमचं जे खाली आहे त्यातून तुम्हाला खायचा की नाही असा प्रश्न आहे. तर हा काय आहे, सही. याचं उत्तर काय आहे, सही. का सही आहे हा प्रश्न पण तुम्हाला पडणार आहे. तर याचं उत्तर असा सही काय आहे, की जेव्हा आपण धडा वाचले होते तेव्हा हे म्हणाले होते, की जे सकाळीचे फळ तुम्ही रिकाम्या खातात ते सोन्यासारखं असतात. त्यांचा मोल जास्त असतात. तरी तुम्ही जेव्हा पण फळ खाते, जेव्हा तुमचं पेट रिकामी आहे तेव्हा तुम्ही खाऊया. पोट रिकामी आहे तेव्हा तुम्ही खाऊया. चौथा, प्राणायाम खुली हवा में नहीं करनी चाहिए. तर हा उत्तर काय आहे, याचं उत्तर, हा प्रश्न कसा आहे, प्राणायाम जे व्यायाम आहे प्राणायाम हा मोकळ्या वारातून नाही करायला पाहिजे का. तर हा उत्तर सही. हा उत्तर सही. तर तुम्हाला हे नाही करायचं. पाचवा, आलू स्टॉच होता है. तर हा आलू काय आहे, स्टॉच आहेत का, तर हा याचं उत्तर काय आहे, गलत. गलत का आहे, की इथे काय म्हणाले, की आलू जेव्हा तुम्ही खातात तुमचा वजन वाढतात. तुमचं वजन काय करतात, वाढतात. तर इथे हा म्हणाला आहे, की आपल्याला जे आलू ते कमी खायचा, कारण जेव्हा आपण कमी खाणार आहे तेव्हा आपली जी देह किंवा शरीर नाही वाढून जाणार आहे. तर आलू हा स्टॉच आहे असं आपण सांगितलं आहे. तर आपला शब्दार्थ झाला आणि रिकामा जागा झाला आणि जे कथन सही आहे किंवा गलत आहे हे पण झालेलं आहे. तर अजून काय आहे बघूया. तर आज आपण काय शिकले, आज आपण हे शिकलो की कशाबद्दल आपल्याला व्यायाम करायचा आहे, काय चीजे आपल्याला आवश्यक आहे. जसं आजच्या तिसऱ्या स्थितीमध्ये आपण काय पाहिले, की शब्दार्थ पाहिले आणि काही रिकामे जागे पाहिले जे गलत आहे आणि सही कथन चिन्ह करायचं आहे. तर हे सगळं आपण आज पाहिले. तर आपण हे शिकलो कशा आपल्याला उत्तर लिहायचं आहे, कसा प्रश्न आहेत, कसं काय कळत आहे, हे सगळं आपण पाहिले. धन्यवाद.